श्रावण महिना म्हटलं की महिलांना वेध लागतात ते मंगळागौर सणाचे। भक्तिभावाने मंगळागौरीचे व्रत करून महिला आनंद आणि उत्साहाने हा सण साजरा करतात। असाच कल्याणी बहुउद्देशीय संस्था आयोजित मंगळागौरीचा उत्सव पंचवटी हनुमानवाडी येथे पार पडला। मंगळागौरला देवी पार्वतीची पूजा केली जाते। घरात सुख समृद्धी यावी, चांगले आरोग्य लाभावे आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी महिला मंगळागौरीचे व्रत केले जाते। यावेळी साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, फुगडीनंतर 2-3 प्रकारचा झिंबा, तळ्यात मळ्यात खुर्ची का मिरची, नाचकं खुमा, आटुष पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडूबाई, किस बाई किस, दोडका किस, आगोट पागोट, कोंबड्याचे 3-4 प्रकार असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळांनी महिलांच्या उत्साहाला उधाण आल्याचे बघायला मिळते। या कार्यक्रमाला नाशिक शहरातील दिग्गज पदावरील सर्वच उद्योजक महिलांनी हजेरी लावली। कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मला नेहमी या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की आपल्या आजीच्या म्हणजे यावेळेस मी लहान होते आणि कधी आईला बघायचे की ती काही जुन्या गोष्टी आपल्याला दाखवते ज्या की आजी करत असायची। तर मला असं नेहमी वाटायचं की ह्या गोष्टी इतक्या सहजासहजी आपल्यापर्यंत कसं काय हस्तांतरित होतात। मी पहिल्यांदा ज्यावेळेस बाहेर होते त्यावेळेस मला ह्या गोष्टींचा इतका अनुभव आला नाही, परंतु ज्यावेळी मी हा घरामध्ये लग्न करून आले आणि माझ्या सासूबाईंकडे बघायचे तर त्या प्रत्येक जुनी गोष्ट जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असायच्या। आणि मला आता ते कळालं की अशा ज्यावेळेस सासवा आपल्याला भेटतात त्यावेळेस तुम्ही कितीही मॉडर्न व्हा पण तुम्ही तुमची परंपरा कधीच सुटू देणार नाही। मला त्यांचा खूप अभिमान आहे की त्या एक बिझनेस वुमन पण आहेत आणि आपण जे बघतो ना चित्रामध्ये की एक नारी असते आणि तिला अष्टभुजा असतात, दशभुजा असतात, तसं मला माझ्या सासूबाईंकडे बघून वाटतं। खूप मला असं सासूबाई मिळालं। आणि उखाणा म्हणाल तर आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, अमोलरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवं। मी रोहिणी चव्हाण नर्मदाय आयुक्त नाशिक येथे निरीक्षक आहे। मी सर्वप्रथम खूप अभिनंदन करते सुनीताताई मोडक यांचं। आज मंगळवार आणि सर्वांची नववार, आज मंगळवार आणि सर्वांची नववार। या नववार साडीच्या सर्व ग्रुपसाठी सर्वप्रथम आपण खूप टाळ्या देऊया। सुनीताताईंसाठी बोलायचं म्हणजे सुनीताताई मोडक, त्यांच्या नावात मोडक आहे परंतु सर्वांना जोडण्याची खूप मोठी कला आहे हे लक्षात आलं आहे। त्यांचे सर्व संस्कार, त्यांची बोलण्याची कला असेल, सर्वांना एकत्र जोडण्याची, एकजूट करण्याची सर्व म्हणजे काय म्हणतो त्याला आपण खूप छान उपक्रम ते राबवत राहतात। मागेही त्यांनी आम्हाला गरुड झेपसाठी बोलवलं होतं, खूप छान त्यांनी सपोर्ट करतात आणि समाजासाठी त्यातल्या त्यात आज सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप धन्यवाद करतो। सुनीताताई कल्याणी संस्था वर्षभर महिलांसाठी, समाजासाठी वेगवेगळे उपक्रम करतच असते, पण आता मेनली श्रावणातली जी मेहनत आहे ताईची की ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, आपली सांस्कृतिक परंपरा आहे ती महिलांपर्यंत पोहोचवते आहे। आणि तुमचा हा ग्रुप ज्याने हे नवीन म्हणजे मी दिस इज द फर्स्ट टाइम मी हे मंगळागौर बघते आहे, तर ताईचं त्याबद्दल खूप सारं अभिनंदन आणि तिच्या सुनेचं, अमोलचं, रेवाचं, कल्याणीचं, सगळ्या परिवाराचं, तिच्या बहिणींचं, सगळ्यांचं खूप सारं अभिनंदन आणि थँक्यू सो मच ताई। कल्याणी संस्थेविषयी आणि महिलांविषयी सांगितलंच आहे, तुम्ही आपला जास्त वेळ घेत नाही। नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, अभिषेकचं नाव असतं मनात पण प्रश्न पडतो उखाण्याचा। नेहमी सुनीता मोडकला वेगवेगळे उपक्रम करताना बघितलंय, पण आज फॅमिली फंक्शन आहे आणि निमित्त आहे श्रावणातल्या मंगळागौरीचं। तर आज मंगळागौर सुनेची करताना अतिशय आनंद होतो आहे आणि माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणी आज चौथा खेळ याच्यामध्ये खेळला आहे सांस्कृतिक, आणि 22 वर्ष त्या आज समाजासाठी त्यांची कला प्रदर्शित करत आहेत। तर कलाश्रीच्या ग्रुपच्या अध्यक्षा मनीषाताई एकबोटे आणि सगळा ग्रुप, तर खूप धम्माल आली आहे आणि आमच्या मुली, सुना आणि माझ्या मैत्रिणी, बहिणी सगळ्या एन्जॉय करता आहेत। तर थँक्यू व्हेरी मच। खरं तर नाशिक लोकशाही न्यूजचं तेजस
आणि कलाश्री ग्रुप आणि माझी सखी शीतल पिसाळ मॅडम आणि चव्हाण मॅडम यांचे आणि सगळ्या माझ्या वहिनी बहिणी भावजया आणि मैत्रिणी, थँक्यू व्हेरी मच. असाच सपोर्ट करत राहा. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत राहू. थँक्यू व्हेरी मच. संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.